खेळाडू आला असेल आपण संपर्क साधायचे. दिव्य संघाचा कर्णधार बॉय प्रेम केवणी दिव्य संघाचा कर्णधार आपण जर आला असेल किंवा कुठलाही खेळाडू जरी आला असेल तर आपण संपर्क साधायचे. वेलकम, आपलं आगमन झालेलं आहे. तर कुणाल सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आपण RD 4440 चषक 2021 हा शेवटचा सत्र पाहतोय आणि क्वार्टर फायनलचा सामना आहे. गावदेवी अंजूर विपक्ष आपण पाहतोय गावदेवी वेले. अशी लढत पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीमध्ये प्रवेश करेल. कालच्या दिवसामध्ये जो संघ ठरला होता सेमीमध्ये प्रवेश करणारा बॉय प्रेम केवणी दिवे हा संघ. तर कुणाल सज्ज होताना गोलंदाजी करण्यासाठी. क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेलं. शॉट थर्डमॅनला पाहतोय आपण सुनील गरत आहे. गलीवर एक क्षेत्ररक्षक, पॉईंटला एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला जितू. पहिला चेंडू आडव्या भेटण्या फटका पाहतोय आपण. खाली क्षेत्रामध्ये अतिशय वेगात चेंडू जातोय पण अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता पण रोखू शकला नाही. पहिल्या चेंडूवर चौकार आणि खातं उघडतोय फलंदाज केवल्य. मात्र काय सुरेख फटका पाहतोय आपण. अतिशय वेगवान शॉट खेळला होता मिड विकेट क्षेत्राकडे. चांगला प्रयत्न केला तिथं मात्र चेंडूला अडू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवर चौकाराने खातं उघडतोय फलंदाज कैवल्य. संघाचं सुद्धा खातं उघडतोय. चांगली सुरुवात गावदेवी स्पोर्ट वेले संघाची. सामना जर जिंकायचा असेल तर 55 किंवा 60चा आकडा इथं मात्र पार करावा लागेल जर सेमीमध्ये प्रवेश करायचा असेल वेले संघाला, कारण की दोन्ही संघ खूप मोठे आहेत. यावेळेस पात्र उलटवलंय चेंडूला हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाही आहे. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू फरार होतोय. आता फरार झाला होता 4 धावेसाठी. सज्ज होताना अजून एक फटका. यावेळेस पता फटका फसतोय आणि परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज केवल्य याला. पहिला फलंदाज आणि चांगलं झेल टिपल्या गेलं. पहिला फलंदाज बाद होतोय गावदेवी स्पोर्ट वेले संघाचा. धावसंख्या 8. यानंतर सेमीफायनलचा सामना रंगणार आहे बॉय प्रेम केवणी दिवे विपक्ष. जर पहिला पण हा क्वार्टर फायनलचा सामना जो संघ जिंकेल तो मात्र सेमीमध्ये प्रवेश करेल. वेळ कमी घ्यायचे अंजूर संघाचा संघ नाही का, कारण की यानंतर अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत.
अंतिम सामना आणि दुसरा सेमीफायनलचा सामना, हा चौथा क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय आपण. अंतिम फेरीत प्रवेश केलेला संघ जो ठरलेला आहे तो म्हणजे जय हिंद देवरुंगा संघ. पॅक क्राऊड पाहतोय आपण. आता मात्र क्रिकेट रसिकाची संख्या हळूहळू वाढत जाते. यावेळेस पात्र पंच केले चेंडूला. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. साठी शुभेच्छा येतात साईनाथ नाईक यांच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेताना खूप खूप धन्यवाद. तर अतिशय चांगली सुरुवात पाहतोय आपण. विकेट जरी एक प्राप्त झाला असेल पण धावाची सरासरी खूप चांगली आहे. पहिले 4 चेंडूचा जर विचार केला आपण 3 बाउंड्री त्यामध्ये, आणि ही बाउंड्री जी निघाली केतनच्या बॅटमधून. अतिशय चांगला सुरेख फटका पाहिला आपण इनफिल्डच्या वरतून. कुणाल महागडं ठरताना पाहतोय आपण. विकेट जरी प्राप्त केला असेल पण धावा रोखण्यामध्ये अपयश येतोय. कुणाल सज्ज होताना. चांगला चेंडू होता. प्रश्न विचारला पण सहमत नाहीये. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय. चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 13, त्यामध्ये 3 बाउंड्री या पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण. ही सरासरी जर कायम राहिली तर 50 किंवा 60चा आकडा सहज पार करेल. खेळण्यासाठी फलंदाज राजन. षटकार किंग म्हणून खऱ्या अर्थाने त्याची ओळख आहे या संघामध्ये. मोठे मोठे षटकार ठोकण्यामध्ये हा खेळाडू पटईत आहे. आणि याच पात्र हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद होतोय तो राजन. दिवसा फलंदाज बाद होते आणि विकेट प्राप्त करतोय ते मात्र पाहतोय आपण कुणाल अंतिम चेंडूवर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या पाहिली आपण, धावफलकावर धावा आहेत त्या 13, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. पहिल्याच जवळपास 4 चेंडूवर 3 बाउंड्री. त्यानंतर मात्र अतिशय छान गोलंदाजी पाहतोय आपण कुणालच्या माध्यमातून. गोलंदाजी करण्यासाठी अलंकार, ट्रम्प कार्ड ऑफ गावदेवी अंजूर संघाचा. त्यांच्या हातात चेंडू सोपवले संगणक प्रीतम यांनी. आणि इथं मात्र जर 50च्या आतमध्ये रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ही सरासरी जर कायम पाहिली आपण तर निश्चित 52चा आकडा सहज पार करेल. वेळ कमी घ्यायचा आपण. अलंकार सज्ज होताना. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण 4 खेळाडू सिंगल धावा रोखण्यासाठी. गली, कव्हर आणि शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर फाईन लेग. याच पाता चांगला फटका आहे. चाललंय मिड विकेटच्या वरतून षटकार. सुवर्ण संधी 1100 रुपयाच्या पारितोषिक झेलसाठी आहे. याच पात्र इनसाइड आउटस्ट्रोकचा फटका पाहतोय आपण. जागा बनवून कव्हरच्या वरतून हा फटका खेळलाय आणि केतन मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय. आता मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना ते पाहतोय आपण. धावफलकावर 21-21. पहिल्या चेंडूवर षटकारांनी मात्र स्वागत केलं होतं अलंकार यांचं केतन यांनी.
प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. आपण सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर 1100 रुपयाचं पारितोषिक विजय सेठ मात्रे त्याचबरोबर संदीप पाटील यांच्याकडून. अजून एक मोठा फटका, पण यावेळेस फटका फसतोय. चेंडू खाली कुणाल येतोय आणि अप्रतिम झेल आणि केतनची खेळी संपुष्टात. पण सरासरी जास्त आहे, पण बहुमूल्य आघाडीचे 3 फलंदाज बाद झाले आहेत. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. किमान 8 किंवा 10 चेंडूपर्यंत पार्टनरशिप पुढे सुरू ठेवावी लागेल जर 50 आकडा पार करायचा असेल. अलंकार सज्ज होताना चांगला चेंडू होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. कुठल्या प्रकारे धाव नाही आहे. षटकारात दिल्यानंतर मात्र काय कमबॅक करतोय. चांगली वापशी करताना येतं मात्र अलंकार. गावदी स्पोर्ट अंजूर संघाचा धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 21 3 बाद. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या 2 चेंडूवर 8, त्यानंतर मात्र 2 चेंडूवर कुठल्या प्रकारे धाव खर्च करत नाही अलंकार. याच पात्रा फटका पाहतोय आपण. हवेत आहे पण चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय वेगात वाईट ऑफ थ्रो पाहायला मिळालं आणि अतिशय वेगात या 2 रन साधून कंप्लीट करतोय. धावसंख्या 23. क्वार्टर फायनलचा सामना आहे. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. बॉयफ्रेम केवणी दिव्य संघाचा कर्णधार आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचे. कुठल्याही संघाला इथं मात्र ब्रेक दिला जाणार नाही आहे, कारण की नंतर 2 सामने अजून खेळायचे. म्हणजे हा सामना जर पडला 3 सामने इथून होणार आहे. अलंकार सज्ज होताना समोर डावखुरा फलंदाज सज्जतोय खेळण्यासाठी. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अनेक चेंडू उसळी प्राप्त करतो आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावफलकावर आपण 23 3 गडीच्या मोबदल्यामध्ये, आणि ही सरासरी जर कायम राहिली तर जवळपास 40 किंवा 25 आकडा हा संघ पार करू शकतोय. पण 25 किंवा 50 थोडंसं लक्ष कमी पडेल, कारण की पाहतोय आपण अंजूर संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. ज्या संघाकडे कुणाल आहे, ज्या संघाकडे आकाश सारखा एक अतिशय चांगला फलंदाज आहे, एक युवा फलंदाज संकेत आहे, त्यानंतर सुनील घरत आहे, गिरीश आहे, प्रीतम आहे. फलंदाजी खूप मोठी आहे. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी आकाश येतोय गावदी स्पोर्ट अंजूर संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 23 3 बाद. चला आपण आम्ही वारंवार सूचना करतोय क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. अंजूर संघाचा संगणक आपण टीम मिटिंग जास्त घेऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कोणगावच्या या मैदानावर पाहतोय आपण GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त टुर्नामेंट. अध्यक्ष महोदय जे आपले अध्यक्ष साहेब आहेत विनोददादा पाटील साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय आपण. RD 4440 चषक 2021चा हा शेवटचा दिवस आहे आणि अंतिम सत्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश सज्ज होताना सर्व थांबवायचंय आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आकाश मात्र आज त्यांचा दिवस नाही आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे, कारण की पहिल्या 2 सामन्यामध्ये ज्या प्रकारे नाव मोठं आहे त्या प्रकारे नावासारखं खेळ इथं मात्र दाखवता आला नाही. मग गोलंदाजी असो किंवा आता फलंदाजी, पण एक चांगला क्लास खेळाडू आहे. मात्र फोर्सिंग फटका हवेत आहे. चेंडू खाली अलंकार सुरेख झेल. चौथा फलंदाज बाद होतोय वेले संघाचा.
गवली सराकडे जाऊया. नाही सुनील पवार, बघितलं पण 2 वर्षापासून कोरोनाचा प्रकोप, अजूनही कोरोना संपलेला नाही मित्रांनो. त्यामुळे SMS लक्षात ठेवा. SMS हा शब्द लक्षात ठेवा. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरा, सॅनिटायझर, या 3 गोष्टीचा वापर करा. व्हॅक्सिनेशन, प्रत्येक डीजेने अतिशय सुंदर धून या ठिकाणी आपल्याला पुतळी. लस तुम्ही घेतलीच पाहिजे, व्हॅक्सिनेशन तुम्ही करून घेतलंच पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कोरोनावर मात करायची असेल तर या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. सॅनिटायझर वापरणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग, त्याचबरोबर व्हॅक्सिनेशन, लस घेणं, हे 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. खूप छान माहिती. मी का घेऊन गेलो, डॉक्टर सर होते आपल्याजवळ म्हणून गवली सराकडे. या स्वतः पूल करण्याचा प्रयत्न, टॉप एज आहे, हवेत आहे, पण दूर क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीची मागणी तर माता करताना पाहतोय. अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना पाहतोय आपण. या 2 धावींनी संघ धावसंख्या पुढे सरते. आता मात्र 25, 4 बाद 25. 30 षटक प्रगतीपथावर आहे. सज्ज होताना गोलंदाज आकाश. यास पात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. खराब क्षेत्ररक्षण, आणि अशा मैदानावर तुम्ही चुका कराल तर त्याचा परिणाम गंभीर भोगावा लागेल. या 4 धावींनी परिणाम. भरपडती धावसंख्या पाहतोय आपण 29. विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र 2 चेंडूवर अजून 6 धावा खर्च करतोय. यावेळेस मात्र नशीब फलंदाजाकडे होता म्हणून हा चौकार मिळाले. चेंडू चांगला होता. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगला करण्याचा प्रयत्न केला होता, पण क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू मात्र फाईनली बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला होता. यावेळेस मात्र लाईन कुठे आहे हे पाहताना पंच पाहतोय आपण. डाव्याष्टीच्या बाहेर हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 30. गावदेवी अंजूर विपक्ष पाहतो आपण. गावदेवी वेले अशी लढत आहे. नाणेफेकीचा कॉल मात्र अंजूर संघाच्या बाजूने गेला होता आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, आणि 30 षटकापर्यंत जर पाहिला पण 30 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या 30, 4 बाद. यावेळेस मात्र शॉर्टपिच चेंडूचा मारा होता. चांगला हा धीमा गतीचा चेंडू होता. विट होतोय फलंदाज. निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय. यानंतर दुसरा सेमीफायनल जो होईल, चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र बॉय प्रेम केवणी देवी या संघासोबत लढत देईल. आकाश या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहतोय आतापर्यंत. फक्त 1 चेंडूचा फजर वगळला, पण वाईट फेकला होता. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. यस पाहता हुकचा फटका खाली क्षेत्रामध्ये नाहीये, कारण की क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथं. फक्त 1 धाव इथं मात्र पूर्ण करेल फलंदाज. या एका धावीने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 31-31. लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि 30 षटकातला हा शेवटचा चेंडू असेल असं वाटलं होतं की ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये जी सुरुवात पाहायला मिळाली होती, एक मोठ्या विशाल धावसंख्येकडे वाटचाल करणं असं वाटत होता, पण ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले आणि त्याचाच परिणाम पाहतोय की आपण 30 षटक प्रगतीपथावर असताना मात्र फक्त 31 धावा धावफलकावर आहे. आणि याच संघाने याच्या दिवसातला सर्वात मोठा टार्गेट पार केला होता गवलीसर पाहिला, पण गावदेवी वेल या संघाने 57 धावाचं टार्गेट सहज पार केला होता. आकाश सज्ज होताना मारा करण्यासाठी समोर सज्ज होते फलंदाज. याच पात्र उडवले चेंडूला. सुरेख फटका. स्टँड अँड डिलेवर लाजवाब VIP डाईज मध्ये येणारा हा षटकार.
ठोकलंय आणि एका चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहतोय आपण 37 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथून 13 किंवा 15 धावा जर धावपलकावर लावल्या गेल्या तर मात्र गावदी स्पोर्ट वेलीज संघाची गोलंदाजी अतिशय छान आहे. साजन उत्कृष्ट फॉर्ममध्ये, त्यानंतर मात्र कुलदीप थोडासा मागडा ठरला होता पण क्षमता आहे कधी पण चांगली गोलंदाजी करण्यासाठी. 37 लॉस ऑफ 4 विकेट्स आणि शेवटचा षटक प्रगतीपथावर असेल. तन्मय या गोलंदाजांनी खास प्रभावशाली कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 3 विकेट, त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी 2 विकेट प्राप्त केल्या आणि अंजूर संघाचा विकेट टेकिंग गोलंदाज बनलेला आहे या आजच्या दिवसामध्ये. आणि संपूर्ण सिरीजचा जर विचार केला गौली सर आपण तर सर्वात चांगला परफॉर्मन्स पाहिला आपण सेमीफायनलमध्येपर्यंत सेंबूर पायगाव संघाचा दीपक मुंडे 88 धावा आणि 4 विकेट त्याच्या नावावर आहे. काय अतिशय क्लास खेळ दाखवला होता. त्यानंतर मात्र दिवेश संघाचा जयेश पाटील यांनी सुद्धा अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर मात्र आजच्या दिवसामध्ये कुणाल मात्रे नो डाऊट गोलंदाजी आणि फलंदाजी अतिशय बहारदार. आणि देवरुंग संघाचा जर विचार केला आपण तर सांघिक कामगिरीच्या बरोबर त्या संघाने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. प्रत्येक खेळाडू त्या अलग अलग सामन्यामध्ये हिरो बनलेले आहेत. या स्पर्धा फटका पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धावणीचा प्रयत्न केला जातोय पण खराब थ्रो पाहतोय आपण आणि त्याचा परिणाम 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 39. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 पर्यंत संघ मजल मारू शकेल काय, कारण की समोर KM आहे, जित्तू आहे, आकाश आहे, सुनील घरत आहे, प्रीतम, गिरीश, संकेत. फलंदाजी खूप मोठी आहे आणि गौली सर 4 ते 5 षटकाच्या सामन्यामध्ये फक्त एकच फलंदाज खेळपट्टी उभा राहिला ना तर 3 ते 4 फटक्याचं काम असते. याच पात्रावर हुक कंट्रोल होता फटक्यामध्ये पाहिला आपण. जवळपास स्कोर लेग आणि लॉंग लेगमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 40. चिरोबा स्टँड पाहतोय आपण हळूहळू आता पॅक होताना. गावदेव स्टँड नेहमीच या मैदानावरचा आवडीचा स्टँड आहे. त्यानंतर मात्र वेताळदेव स्टँड सुद्धा पॅक आहे. सर्वात चांगला मैदान पाहतोय आपण तालुका क्रिकेटमध्ये. असं नाही की लहान आहे किंवा आउटफील्ड खराब आहे. खूपच सुरेख हा क्रीडांगण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाव आणि या मैदानावर बरेचशा काही आपण मेगा इव्हेंट सुद्धा पाहिलेले आहेत. याच पात्र फुल करण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये नियंत्रण पाहायला मिळालं. जमीनलगत फटका जातोय मिडविकेट क्षेत्राकडे फक्त आणि फक्त एक सिंगल. आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहिलं पण हाणामारीचे षटक आहे पण तन्मय परत एकदा चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 4 धावा खर्च करतोय. विकेट जरी प्राप्त केला नसेल पण सरासरी किती कमी आहे हे बघा. आणि आजच्या दिवसामध्ये तन्मय यांनी अतिशय छान उल्लेखनीय कामगिरी त्याच्या माध्यमातून संघासाठी केलेली आहे. डावखुरा फलंदाज सज्जतोय खेळण्यासाठी. विजेंद्र अजून खेळपट्टीवर ठाम मांडून आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून निघालाय पण आता षटकाराची आवश्यकता आहे कारण की 50चा आकडा जर पार करायचा असेल गावदी स्पोर्ट वेल या संघाला. गोलंदाज तन्मय सज्ज होताना. यस पात्र चांगला फटका आहे, फोर्सिंग फटका. काय शक्ती फटक्यामध्ये बिरकावलोय चेंडूला. षटकार. बॅटमधून पहिला षटकार तो ठोकतोय आणि संघात धावसंख्या पाहतोय आता मात्र 47. अजून एक मोठा फटका आहे पण याच पाहता फटका फसतोय काय पाहायचंय. वाट पाहतोय चेंडूची आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज विजेंद्र. व्यक्तिगत जर पाहिलं किती धावसंख्येवर फलंदाजी करतोय. संघात धावसंख्या 49. जो टार्गेट तिथं मात्र शेट करायचं आतापर्यंत शेट केलेलं आहे 49. 18 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय विजेंद्र. याच पात्र फुलटॉस फटका अतिशय चांगला आहे आणि हा चेंडू जाईल लॉंगॉनच्या वरतून. षटकार अंतिम चेंडूवर.
20 धावसंख्येवर नाबाद राहिलाय विजेंद्र आणि परत लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय क्लास फलंदाजी. तर निर्धारित 4 षटकामध्ये 55 धावा धावफलकावर आणि 56 धावाचं टार्गेट उभं केले. इतर मात्र गावदी स्पोर्ट अंजूर या संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी आणि सेमीमध्ये प्रवेश करण्यासाठी टाळ्यांनी स्वागत केलं जातं विजेंद्राचं. ज्या प्रकारे सुरेख फलंदाजी पाहिली तर लगेच आपण शतक्षण लावून घ्यायचे. वेले संघाचा कर्णधार. चला आपण मैदानाच्या आतमध्ये. तर प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तर आपण ऐकूया पुढचं धावता वर्णन मॅजिकल ऑफ मराठी वाईस डॉक्टर गवली सरांना. नाबाद 26 धावाची खेळी साकारली होती विजेंद्र यांनी. त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. एक चांगली फलंदाजी एका पाठोपाठ विकेट जेव्हा पडत होते तेव्हा मात्र खंबीरपणे खेळपट्टीवर उभा राहिलाय आणि ताबडतोब फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एक मोठं टार्गेट म्हणावं लागेल. 24 चेंडूमध्ये तब्बल 55 धावा धावफलक करून 56 धावाचं टार्गेट उभं केले. 56 धावाचं लक्ष्य पार करेल की नाही पाहायचंय. जेव्हा प्रत्येक सामन्याला सुरुवात होईल तर आपण पुढचं धावता वर्णन ऐकूया डॉक्टर गवली सर यांच्या माध्यमातून. धन्यवाद पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. तर मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात RD 444 चषक 2021 छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या मैदानावर राहिली स्पर्धा. GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रेक्षकांची गर्दी सुद्धा खूप बघायला मिळते. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, तसेच आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवर व खास करून GTCच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत या सर्वांचं मी या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक, पंचायत समिती भिवंडीचे विद्यमान सदस्य विजय सेठ म्हात्रे, त्याचबरोबर चेरोबा B कोणगाव त्यांची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. आज गावदेवी स्टँडमध्ये जागा नाही आहे, खचाखच भरलेले आहे गावदेवी स्टँड आणि प्रेक्षकांसाठी मनपसंत स्टँड असतं ते. जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा असते जास्तीत जास्त प्रेक्षक त्या स्टँडमध्ये बघायला मिळतात. पण आज सगळ्या स्टँडमध्ये प्रेक्षक आहे. चेरोबा स्टँडमध्ये सुद्धा गर्दी आहे, वेताळदेव स्टँडमध्ये गर्दी आहे. या मैदानाचं एक असं वैशिष्ट्य आहे, यासाठी सुद्धा आपण प्रशंसा करायला हवी. ग्रामस्थ कोणगाव, त्याचबरोबर ग्रामपंचायत कोणगाव जे स्टँड आहे या स्टँडला खरं तर आमच्या देवतांची नावं दिली गेलेली आहेत. गावदेवी स्टँड, चेरोबा स्टँड हे दैवत आहे, देवता आहेत. वेताळदेव स्टँड हे दैवत आहेत गावचं आणि प्रत्येकाला स्टँडला ही नावं दिली गेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचा राजा, ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मित्रांनो, 1930 साली जन्म झाला आणि 1945 साली वय वर्ष 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली आणि ते करून दाखवलं. असे तुम्हाला सर्वांचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या नावाने क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. तर वळूया आपण सामन्याकडे, कारण हाय स्कोरिंग सामना आहे. लक्ष जे ठेवलेलं आहे ते म्हणजे 56 धावांचं आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची बिनीची जोडी खेळपट्टीवर. थोडासा बदल करण्यात आला आहे, कारण KM नेहमी फलंदाजीसाठी यायचा कुणाल म्हात्रे, पण यावेळेला मात्र आकाशला संधी दिलेली आहे. संकेत आणि आकाश थोडासा सलामीमध्ये बदल केलेला आहे. पहिलं षटक, पहिला चेंडू आणि क्लास फटका बघायला मिळाला आहे आणि चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. आणि एक सदाबहार चौकार. मित्रांनो, क्लासिकल संगीत ऐकायला जसं बरं वाटेल ना, तसा क्लास फटका बघायला सुद्धा खूप बरं वाटेल. क्लास फटका पहिल्या चेंडूवर. साजन पुन्हा हलक्याने टॅप केलेला आहे. लेट कटचा फटका, क्रिकेट मधला नाजूक फटका, अडवू शकणार नाहीये आणि चेंडू स्क्वेरिश थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
बाउन्स होतोय, फक्त लेट कट केलं. क्रिकेटमधला जो नाजूक फटका आहे तो फटका खेळला आणि चौकार वसूल केला. बॅक टू बॅक 2 चौकार. साजन यावेळेला मात्र अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं आणि ह्याच बरोबर संकेत याची खेळी संपुष्टात. तर लागोपाठ 2 चौकार लगावले आणि त्यानंतर पुन्हा मात्र फटका खेळण्याच्या प्रयत्नात संकेत बाद झाला. कॉट बिहाइंड झेल बाद झाला. आता मात्र खेळण्यासाठी इथे सुनील घरत, तालुका क्रिकेटमधील एक विस्फोटक फलंदाज, विध्वंसक फलंदाज म्हणजे याची ख्याती आहे. भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये याचं नाव नेहमीच अग्रक्रमानं घेतलं जाईल. आज गावदेवी अंजीर संघाकडून खेळताना आपण पाहतोय 1 डाऊन पोझिशनला आलेला आहे. थोडीशी बढती दिली गेली. प्रीतम याने सुनील घरतला बढती दिलेली फलंदाजी करण्यासाठी त्याचा फायदा आपल्या संघासाठी करून देतोय का ते बघायचं आहे. साजन राईट आर्म यावेळेला मात्र जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क बघायला मिळालं नाही आहे. तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागेल. तुम्हाला एक चांगला फटका खेळायचा असेल, कारण आपण म्हणतो की मोबाईलसाठी नेटवर्क आणि एक चांगला फटका खेळण्यासाठी फुटवर्क, या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. भारताचा एक मात्र असा फलंदाज होता याचा फुटवर्क नसायचं, सदागोपन रमेश. साजन यावेळेला स्लॉक सिपचा फटका, गॅप मधून चेंडू एका टप्प्यानं डीप मिड विकेट सीमापार चौकार. एकदा मार्गस्थ आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतो. या ठिकाणी पंच डेड बॉलचा इशारा करतायत. असं वाटते की हा सामना प्रेक्षकांना रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळेल, कारण ज्याप्रमाणे समोर लक्ष आहे आणि ज्याप्रमाणे फलंदाजीला सुरुवात झालेली आहे, ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, संघर्ष बघायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संघर्ष. यावेळेला पोल आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पंचांचा काय इशारा येतो बघायचा आहे. षटकार. समाप्तीनंतर एक सकारात्मक सुरुवात बघायला मिळते, दमदार सुरुवात बघायला मिळते, कारण 18 धावा आलेल्या आहेत. कारण आपण पाहतोय आस्किंग रेट जे आहे 14 धावांचं आहे. आणि जेव्हा तुम्ही पहिल्या षटकामध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर पॉवर प्लेमध्ये एक दमदार सुरुवात करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय खेळाचा आपण जर विचार केला तर पॉवर प्लेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सुरुवातीला आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ग्रेट बॅच यांचं नाव, मात्र वर्ल्ड कप 1996 मध्ये 1996 मध्ये रमेश कालुवितर्णा आणि सनत जयसूर्या यांनी जी पॉवर प्लेमध्ये सुरुवात केली, त्यानंतर मात्र पॉवर प्ले हे मात्र फलंदाजीचं मनपसंत षटक समजण्यात येत आहे. दमदार सुरुवात. जेव्हा तुम्ही आस्किंग रेट आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन सुरुवात करता, का 14 धावांची आवश्यकता होती प्रत्येक षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावा. त्यामुळे येणारी जी 3 षटके आहेत यामध्ये
आवश्यक धावगतीचा जो मानसिक दबाव थोडासा अंजीर संघावर कमी होईल, कारण 56 धावांची आवश्यकता होती. आता मात्र आवश्यक धावा ज्या आहेत ते 3 षटकामध्ये 38 धावा असणार आहेत. 38. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय बॉबी. यामध्ये हेलिकॉप्टर ड्राईव्ह, हेलिकॉप्टर उडवलेला आणि चेंडू जातोय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल. हा जो विकेट्स आहे, हा विकेट म्हणजे निलेश राणावर द्यायला काही हरकत नाही, कारण हा इतका झेल अवघड होता. कारण निलेशने बरोबर सीमारेषेला स्वतःला संतुलित केलं आणि एक क्षण तर बघण्याला असं वाटलं की निलेशच्या डोक्यावरनं हा चेंडू सीमारेच्या बाहेर जाईल. काय झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. अप्रतिम झेल घेतलेला आहे. बॉबी लेफ्ट आर्म. यावेळेला पुन्हा अपील केलं जाते, हलकंसं अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं. चेंडू मात्र खाली राहिला होता आणि सरळ निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. असं वाटतं हा सामना सुद्धा क्लोज फिनिश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कश्मकश संघर्ष, बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळणार आहे. बॉबी पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. लेफ्ट आर्म. यामध्ये डोक्यावर फटका खेळलाय, पॉईंटच्या डोक्यावरनं डीप पॉईंट सीमारेषेकडे चेंडू जातोय आणि अडवू शकणार नाही चेंडू. डीप पॉईंट सीमा पार चौकार. छप्पन्न धावांचं जे लक्ष आहे, 22 धावा झाल्या आहेत, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. पण नेट टू नेट फाईट बघायला मिळते. नेट टू नेट फाईट, कारण सुनील घरतला जी संधी दिलेली आहे त्याचा फायदा मात्र उचलते. आतापर्यंत सुनील घर त्याने 2 चौकार लगावलेले आहेत आणि 1 षटकार. बॉबी याला पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका, मात्र यावेळेला डिपिश पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पूर्वानुमानानुसार या ठिकाणी आलेले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट प्रवृत्त करतोय सुनील घरत दुसरी धाव घेण्यासाठी. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण करतोय आणि धाव संख्या होते 24. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 56 धावाचा पाठलाग करताना या ठिकाणी गावदेवी अंजूर. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरील स्पर्धा आरडी 444 चषक 2021. स्पर्धेचे मुख्य आयोजक विजय शेठ म्हात्रे, त्याचबरोबर चेरोबा बी कोणगाव यांच्या विद्यमाने आयोजित. बॉबी स्लॉग सीमचा फटका आणि चेंडू जाणार आहे तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सकारात्मक पाठलाग बघायला मिळतोय. पॉझिटिव्ह सुरुवात बघायला मिळते गावदेवी अंजूर संघाची. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला जर करायचा असेल तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये म्हण आहे, वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. सुरुवात मात्र चांगली झाली होती अंजूर संघाची. बॉबी याला शॉर्ट टर्म पुलचा फटका, चेंडू जाते मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नाही सुनील घरत यांनी, कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे. 31 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. छोटासा ड्रिंक इंटरव्हल असेल, पाणी घेऊन जायचंय.
पाणी घेऊन लगेच जायचंय. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. मित्रांनो, आपण ही स्पर्धा जर बघितली आतापर्यंत 27 सामने झालेले आहेत. टोटल धावा आतापर्यंत पाहतोय आपण 2452 धावा. टोटल चेंडू जे टाकले गेले ते आपण 1393. डॉट बॉल 238, वाईड बॉल 81, नो बॉल 24, त्यानंतर बाईज 6 धावा, लेग बाईज 29. आणि आपण पाहतोय की एकेरी धावा आतापर्यंत ज्या घेतलेल्या आहेत 321, दुहेरी धावा 147, तिहेरी धावा 7 आणि चौकार जे लगावलेले आहेत ते म्हणजे 190, म्हणजे क्लास क्रिकेट बघायला मिळाला. षटकार जे लगावलेले आहेत 153, टोटल विकेट्स 203, कॅचेस 150, 150, बोल्ड त्रिफळाचीत झालेले फलंदाज आहेत 15, धावबाद झालेले आहेत 27, त्यानंतर पायचीत LBW झाले आहेत 9, हिट विकेट 2. हे पेनल्टीच्या धावा जे दिलेल्या आहेत त्या 7 आणि संपूर्ण लेखाजोखा आमच्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचवलेला आणि मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आणि ज्यांनी पोहोचवले आहे ते युगांत भोईर. युगांत खूप खूप आभार आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज अनिकेत येतोय. अनिकेत खरं तर चौथं षटक हाताळले, पण यावेळेला मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी होते. दोन्ही संघामध्ये बदल, कारण आपण पाहतोय अंजूर संघाने फलंदाजीचा क्रम जो आहे त्यामध्ये बदल केला. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर चौकार. सुनील घरचा अंदाज वेगळा दिसतोय. विस्फोटक आणि विध्वंसक मी जे नाव घेतलं होतं त्याप्रमाणेच फलंदाजी करतोय आज सुनील घरत. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झाली 35. आता मात्र जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय खेळाचा विचार जर केला सर्वात विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज कोण असेल तर व्ही रिचर्ड्स आणि त्यानंतर मात्र आपल्या वीरेंद्र सेहवागचं नाव घेतलं जाईल. अनिकेत यावर मात्र हुकचा फटका, मात्र टायमिंग साधता आलेला नाहीये, मात्र झेल सुटतोय आणि चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेकडे. आणि तोपर्यंत मात्र सुनील घरत या संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या होते 37. आता मात्र जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 56 धावांचं लक्ष्य आहे. 10 चेंडू आणि 19 धावा. 10 चेंडू आणि 19 धावा. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे, कारण 2 किंवा 3 चेंडू डॉट हाताळले तर मात्र सामन्यामध्ये अजूनही रंगत निर्माण होते. मात्र एक गोष्ट आहे की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे अंजूर संघाकडे. यावेळेला मात्र त्रिफळाची क्लीन बोल्ड. काय फलंदाजी केलेली आहे. 29 धावांची खेळी केली. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. स्वागत त्याचं नक्कीच होईल ते खेळाडू कक्षामध्ये, कारण सुनील गर्ग याने 11 चेंडूचा सामना केला. 29 धावांची खेळी केली. 2 षटकार लगावले.
त्यानंतर 3 चौकार लगावले आणि 11 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी केली. संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे, पण मात्र फिनिशर ठरू शकला नाही. आता मात्र केएम जातोय कुणाल म्हात्रे, ज्याने सातत्य दाखवलेलं आहे. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये एक चांगली फलंदाजी केलेली आहे, चांगली गोलंदाजी केलेली आहे. मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये फलंदाजी कशा प्रकारे करतोय ते बघायचं आहे. नऊ चेंडू 19 धावा. अनिकेत, सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये, काही होऊ शकतं. याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत. हा झेल जो सोडलेला आहे हा कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकेल. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नसतं, पण हा झेल जो सोडलेला आहे हा कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकेल. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये कित्येक वेळा बघितलेला आहे, झेल घेतल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे कालाटणी मिळते आणि झेल सोडल्यानंतर कशा प्रकारे पराभवाला सामोरं जावं लागतं. कित्येक उदाहरणं देता येतील. वर्ल्ड कप 1983 मध्ये कपिल देवने विवरिचचा झेल घेतला, सामन्याला काळाटणी मिळाली. रिलायन्स कप 1987 मध्ये माईक गॅटिंगने कपिल देवचा झेल घेतला, सामन्याला काळाटणी मिळाली. वर्ल्ड कप 99 मध्ये हर्षल गिबने स्टीव्ह वॉचा झेल सोडला, सामन्याला काळाटणी मिळाली. कित्येक उदाहरणं देता येतील, वेळ खूप कमी आहे आणि त्या खूपच उदाहरणं या ठिकाणी दिली असती, पण सामन्याकडे वळूया कारण सामना हा महत्त्वपूर्ण आहे. अनिकेत, यावेळेला अप्रतिम चेंडू पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. काय चेंडू हाताळलेला आहे. कुणाल म्हात्रे सारख्या फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे अनिकेतने. क्षणभर द्विधा मनस्थिती निर्माण झाली, छोड दिया जाए या मार दिया जाए. द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती कुणाल म्हात्रेची. अनिकेत, मनोधैर्य नक्कीच वाढलेलं असणार आहे, कारण फलंदाजी बाद केलेला आहे आणि त्याप्रमाणे अप्रतिम गोलंदाजी करतोय. याला फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि चेंडू जाते लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. बॉयप्रेम किणीदेव संघाचे कॅप्टन कृपया आपण टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. येस, आपलं हार्दिक स्वागत आणि अभिनंदनीय आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कृपया, कारण अजून यानंतर आमचे महत्त्वपूर्ण असे 2 सामने होणार आहेत, एक सेमीफायनल आणि अंतिम मेगा फिनाले. विजय संघाच्या कॅप्टनने लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जो संघ विजयी होईल त्या कॅप्टनने लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण बॉयप्रेम किणीदेव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. बॉयप्रेम किणीदेवचा संघाचा कर्णधार संपूर्ण खेळाडूंचं मी हार्दिक स्वागत करतोय, अभिनंदनही करतोय, कारण आपला संघही फक्त 2 पायऱ्या दूर आहे चॅम्पियन पदापासून. आज गुलबाई किणीदेव हा संघ सुद्धा एक चांगली धावसंख्या उभारलेली असताना सुद्धा पराभूत झाला, कारण अक्षय यांनी खूप चांगली फलंदाजी केली. क्लास क्रिकेट बघायला मिळालं अक्षयच्या माध्यमातून. केवळ 56 धावा पटकावून सुद्धा हा संघ पराभूत झाला. जाऊया खेळाकडे वळूया. 6 चेंडू आणि 11 धावा खेळण्यासाठी सज्ज होणार आहे तो गिरीश आणि नॉस्टॅकर यांना कुणाल. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय कुलदीप. कुलदीप
कुलदीप एक वेगवान गोलंदाज, लॉंग रनअप. पहिला चेंडू आणि ब्लाइंड स्विंग, यालाच म्हणतात ब्लाइंड स्विंग. कुठल्या प्रकारे चेंडूवर नजर न ठेवता फटका खेळण्याचा प्रयत्न, फक्त आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूवर नजर नव्हती. एक चांगला चेंडू म्हणता येईल. 5 चेंडू आणि 11 धावा. कुलदीप कुलदीप सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. यावेळेला सुद्धा एक चांगला चेंडू आहे, फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. मात्र कुणाल मात्रे यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे, कारण 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावा. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय, नो मिडल कॉन्फरन्स लक्षात घ्यायचंय, पंचांनी वॉर्निंग द्यायची. 4 चेंडू 10 धावा. रंगतदार सामना. सुरुवातीलाच मी त्याचबरोबर माझे सहकारी समालोचक सुनील पवार यांनी भाकीत केलं होतं की हा सामना जो आहे हा नक्कीच रंगतदार होईल, कारण जवळचे संघ जेव्हा खेळतात ते सामने खूप रंगतदार होत असतात. वेहळे आणि अंजुरा थोडासा जवळचा संघ आहे, ते मी सातत्याने कित्येक वर्षापूर्वी बघितलेले. यांचे सामने जेव्हा असतात खूप रंगतदार झालेले असतात. कुठलाही संघ एकतर्फा सामना कधीही जिंकलेला नाहीये. आतापर्यंत जे सामने 2 संघांमध्ये झाले आहेत ते खूप रंगतदार झालेले आहेत. 4 चेंडू 10 धावा. एक सिरी पॉइंट या ठिकाणी दबाव टाकण्यासाठी तैनात केला जातोय कुणाल मात्रेसाठी. एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट फाईन लेग, सिरी पॉइंट. याला मात्र शॉर्ट अंपुलचा फटका. चेंडू जाते मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धावबाची शक्यता आहे. आणि काय वेगात धाव पूर्ण केले कुणाल मात्रे यांनी. 2 धावा पूर्ण केल्यात. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र ज्यांना हृदयाचा त्रास असेल, हार्टचा त्रास असेल, त्यांनी डोळे बंद केले बरे, त्यांच्यासाठी हा सामना राहिलेला नाहीये. काही होऊ शकतं, कारण अशा स्थितीमध्ये बऱ्याचशा वेळेला अटॅक सुद्धा येऊ शकतो. 3 चेंडू आणि 8 धावा. कुलदीप लॉफ्टेड शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. षटकार. दोन चेंडू आणि 2 धावा. कुणाल मात्रेला जीवनदान दिलं, हा टर्निंग पॉइंट ठरणार नाही ना सुनील पवार. अजून सामना संपलेला नाही, कारण 2 चेंडू आणि 2 धावा. निश्चित पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. ज्या प्रकारे एका सोपं खेळ सोडलं होतं तिथून मात्र कुणाल खूप छान खेळी साकारतो. काय एक सुरेख उत्तुंग षटकार ठोकलाय आणि आता मात्र समीकरण अगदी सोपं आहे अंजूर संघासाठी. 2 चेंडू आणि 2 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण 2 चेंडू आणि 2 धावा. कुलदीप पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यावर फाईन ग्लान्स केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावबाद. मात्र कुठला फलंदाज धावबाद झालेला आहे ते पाहूया आपण. एक चेंडू आणि 1 धाव. चेसिंग इज कंपल्सरी.
गावदेवी अंजूर संघाचा कॅप्टन जातोय प्रीतम. आता हा सामना मात्र मला एक स्ट्राईक कुणाकडे, प्रीतमकडे असणार आहे. हा सामना प्रीतम आणि कुलदीप या दोघांमध्ये असणार आहे. कोण कोणावर मात करते बघायचं आहे, कारण एक चेंडू आणि एक धाव स्कोर लेवल झालेला आहे. चेसिंग इज कंपल्सरी. पाहूया, संघर्ष बघायला मिळाला. सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं की या दोन सामन्यामध्ये या दोन्ही संघ जे आहेत यांच्यामध्ये संघर्ष बघायला मिळेल आणि बॅट आणि बॉलचा संघर्ष अगदी प्रेक्षकांना शेवटच्या चेंडूपर्यंत बघायला मिळाला. करायचे कारण अजून 2 सामने होणार आहेत. बॉयप्रेम केवणीदे संघाचे कॅप्टनही आलेले आहेत. आपल्या जवळपास बऱ्याचशा पाठीराख्यांसहित या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे हजारो समर्थक या ठिकाणी आलेले आहेत. एक चेंडू एक धाव. यामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याच बरोबर गावदेवी अंजूर हा संघ विजयी होतोय.